राष्ट्र देश सगळी राख रांगोळी झाली, आणि ज्याच्या पायी ही राख रांगोळी झाली ते स्वातंत्र्य खरंच तुम्हाला मिळणार आहे का? आज सरदारांची वस्ती आहे राखणीला, माहिती काढली आम्ही. माझ्या नादी लागू नको सिंधू. अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी. करणार कायच या खुळाचं? कळवून नाही तुम्हाला. माझं लग्न झालंय इंदू. शिपायानं झाडलेली एखादी गोळी किंवा फाशीचा दोर. निळकंठ मास्तर या सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळी कथा घेऊन दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आपल्या भेटीला आलेले. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की हा सिनेमा नक्की किती वेगळा आहे. गजेंद्र सर, मनापासून स्वागत आपलं. थँक्यू. आणि निळकंठ मास्तर एक वेगळा विषय, पुन्हा एकदा स्वातंत्र्यपूर्व काळातील ही एक वेगळी कथा तुम्ही घेऊन आलेला आहात. काय नक्की त्याबद्दल सांगाल? कशी सुरुवात झाली या कथेला आणि कसा डोक्यातनं आणि आता तो प्रत्यक्षात उतरला? निळकंठ मास्टर गेलं 7-8 वर्ष माझ्या डोक्यात होता, मनात होता. त्याच्यावर काम चालू होतं, चिंतन चालू होतं. मला नेहमी असं वाटायचं की जसं हॉलिवूडला असं घडतं की तिथे घडून गेलेल्या इतिहासाच्या बॅकड्रॉपवरती त्यावेळेच्या लव्ह स्टोरीज आणि असं फार सुंदर होत असतं, असं बघत आलो होतं. आणि अचानक सुचलं की आपल्याकडे पण अशा अनेक घटना आहेत की ज्याचा धगधगता बॅकड्रॉप आहे, पण त्याच्यासमोर खरोखर ऑथेंटिकली त्यागाच्या फार चांगल्या कहाण्या आहेत, प्रेमाच्या कहाण्या आहेत, शौर्याच्या, धैर्याच्या कहाण्या आहेत. आणि मग ते डोक्यात यायला सुरुवात झालं. 42 सालचा जो लढा आहे आपला, असहकाराची चळवळ जी आहे, त्याच्यानंतर जी लोक भूमिगत झाले त्यांची ही गोष्ट आहे. खरं तर निळकंठ मास्तरांच्या हातात लेखणी नाही आहे, बंदूक आहे. आणि त्याच्यानंतरचा भूमिगतांचा जो काय यंत्रणा होती, जो लढा होता, त्याच्या बॅकड्रॉपवरची ही प्रेमकथा आहे. मग प्रेमकथेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि म्हणजे मनावर फुंकर घालणारी गोष्टही आहे आणि एक वेगळा काळही समोर उभा राहतो, असा एक फुलफ्लेज भव्यपट आहे. अजय अतुललाच संगीतासाठी घेणं हे कुठेतरी डोक्यात नक्की होतं? काय असं वाटलं की त्यासाठी त्यांचं संगीत यावेळेस तुम्ही निवडलं? नाही, एकतर चित्रपट भव्य होता, तो काळही उभा करायचा होता. अजय अतुलबरोबर काम करायचं नेहमी राहून गेलेलं होतं. यावेळेला मी त्यांना ही पटकथा ऐकवली आणि त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये चॅलेंजिंग आहे गोष्ट करण्यासारखी. मलाही त्यात खूप मोठं चॅलेंज वाटत होतं. सो चॅलेंज हा त्यातला एक धागा होता. दुसरं, तो पिरियड उभा करायचा होता, त्याचं वातावरण तयार करायचं होतं आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जो साऊंड अपेक्षित होता, त्याची जी काही इंटेन्सिटी अपेक्षित होती ती अजय अतुलमुळे याच्यात आलेली आहे. जे कलाकार सहसा आपल्याला ज्या लुकमध्ये कधी दिसत नाही किंवा जशा भूमिका त्यांना कोणी देत नाही, अशा कलाकारांना किंवा अनेकदा नवख्या कलाकारांना तशा भूमिकांमध्ये सादर करणं यात तुमचा एक हातखंड आहे. तर त्याच निमित्ताने ही सगळी स्टारकास्ट अशा पद्धतीने बांधलीत का? त्यामागचं काय कारण होतं? एकतर जेव्हा आपण एखाद्या पिरियडमध्ये काम करत असतो तेव्हा कुठला तरी छाप असणं कधीकधी धोक्याचं असतं. म्हणजे इतर कलावंत मित्रच आहेत माझे सगळे, पण जनरली हा तो माणूस आणि त्याची छाप घेऊन तो निळकंठ मास्टर उभा राहताना थोडं कठीण जातं. त्यापेक्षा मला असं वाटलं की मला एक तर संवेदनशील असलेला माणूस हवा होता, त्याच्या आसपासचे लोक हवे होते की ज्यांच्यामध्ये ताजेपणा असेल, ज्यांच्या डोळ्यात ते कार्य करण्याची धमक आणि गरज दिसेल असा एक भाग होता. आणि दुसरं काय होतं की कुठल्याही प्रकारचं इम्प्रेशन नव्हतं, त्यामुळे ती व्यक्तिरेखा तयार करणं, त्याला कंगोरे देणं आणि उभी करणं हे जरा जास्त सोपं गेलं मला. शेवटी पुन्हा एकदा येऊयात. वंदे मातरम नावं जे गाणं आहे ते ज्या भव्य रीतीने अजय अतुलने सादर केलेलं आहे, तर तुमच्या डोक्यात नक्की ते कसं होतं, कसं तुम्हाला ते पडद्यावर पाहायचं होतं आणि त्यात कितपत झालं असं तुम्हाला वाटतं? वंदे मातरम तर आवश्यक होतं, कारण एक मंगलमय प्रभात जी भारताच्या इतिहासात आली की भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला मला ते गाणं तिथे वापरायचं होतं. बरं, ते मांगल्यही हवं होतं, ती प्रेरणाही हवी होती आणि त्याची भव्यताही हवी होती. हे करेक्ट अजय अतुल करू शकणार होते आणि त्यांनी ते केलं. त्यांनी वेळ घेतला आणि ते गाणं जे काही त्यांनी केलं आज ते तुमच्यासमोर आहे. धन्यवाद एवढ्या मनापासून बोललात त्याबद्दल. आणि निळकंठ मास्तर, बायोस्कोप आणि पुढच्या सगळ्या कामांसाठी खूप खूप शुभेच्छा. काही निरोप माझ्यासाठी? व्यंकटेश त्या दिवशीच्या अपयशी मोहिमेमध्ये पोलिसांना सापडला. तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा आदेश आहे मला प्रमुखांचा. तोपर्यंत बरोबर राहा. मला माझं कर्तव्य पार पाडू द्या. मला आज अतिशय आनंद आणि समाधान वाटतंय या प्रसंगी.
निळकंठ मास्तर या सिनेमामध्ये मी निळकंठ मास्तर ही भूमिका करतो आहे. मध्यवर्ती भूमिका आहे ही. आणि ही भूमिका करताना मला अतिशय आनंद आणि समाधान मला मिळालेलं आहे. एकतर असं आहे की 42 साली जेव्हा गांधीजींनी चले जावची घोषणा केली त्याच्यानंतर अनेक तरुण क्रांतिकारकांचे गट भूमिगत होते आणि ते चळवळीचं कार्य करत होते आणि अत्यंत पॅशनेटली आणि अत्यंत देशप्रेमाने प्रेरित होऊन हे गट काम करत होते. त्या बॅकड्रॉपची ही कथा आहे आणि ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की देशभक्तीनी अत्यंत प्रेरित होऊन काम करणारी ही लोकं होतीच, परंतु त्याचबरोबर ती तरुण होती. अत्यंत फ्रेश ब्लड होतं, तरुण होती. तर या वेळेला स्वतःचं तारुण्य आणि त्याच्यामध्ये देशभक्ती आणि इतर वैयक्तिक भावना यांचं एकत्रित मिश्रण काय होतं, त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात कुठले ताण निर्माण होतात. मग त्याच्याचबरोबर मग एका बाजूनी पोलिसांचा ससेमिरा आहे, एका बाजूनी स्वतःच्या आंतरिक ताणांची झुंजण आहे. तर हे सगळं या सिनेमामध्ये आहे. पूजा, आजपर्यंत आम्ही तुझ्या ज्या भूमिका पाहिल्यात त्याच्यापेक्षा ह्या सिनेमातली भूमिका फारच वेगळी आहे. तर त्याबद्दल तू काय सांगशील की कशा पद्धतीने तुझ्याकडे आली आणि आज तुला स्वतःला पडद्यावर पाहताना काय वाटतंय? मला स्वतःला फार आश्चर्य वाटतंय आणि सगळेच जण म्हणतात जेव्हा त्यांच्या फिल्म्स येतात की ही फिल्म वेगळी आहे, माझं कॅरेक्टर वेगळं आहे. पण ही फिल्म खरंच खूप वेगळी आहे. मला असं मीच कधी असं स्वतःला पाहिलं नव्हतं. सो अशी फिल्म करायला मिळते खूप भाग्याचं मी समजते स्वतःला. आणि निळकंठ मास्तर या फिल्मबद्दल मला एक सांगायचं झालं तर बेसिकली ही लव्ह स्टोरी आहे. माझं जे कॅरेक्टर आहे इंदू, तिचं तिच्या मित्रावर प्रचंड प्रेम आहे, पण त्या मित्राचं देशावर प्रेम आहे. म्हणजे आज ज्या पद्धतीचे तरुण किंवा आजची तरुण पिढी, मी पण आहे त्या तरुण पिढीमध्ये, मी मला नाकारत नाही. बऱ्याचदा असं असतं की आय लव्ह यू व्हेरी मच, मी तुझ्यासाठी चंद्रतारे तोडेन, मी हे करेन, मी ते करेन. पण खरं प्रेम काय आहे? आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते ते स्वतःच्या प्रेमाचा कुठेतरी त्याग केला त्यांनी, स्वतःच्या बायका मुलांचा त्याग करून देशासाठी प्राण देणं हे आत्ताच्या पिढीच्या विचारातही येणार नाही, पण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ते केलेलं आहे. सो आत्ता अत्यंत गरजेचं आहे आपल्या तरुण पिढीला की त्या लोकांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण काय करतोय, प्रेमाचा नेमका अर्थ काय, हे निळकंठ मास्तरमधून डेफिनेटली सगळ्यांना कळेल. मला सांग की कॉफी आणि बरंच काही मध्ये आम्ही तुला पाहिलं होतं, पण त्यानंतर ही भूमिका कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आहे, एका वेगळ्याच भूमिकेत तू आम्हाला दिसतेस. तुझ्यासाठी हे पोर्ट्रे करणं किती वेगळा अनुभव होता? एकतर माझ्यासाठी हा खूपच यशोदा हे एक मॅग्निफिसंट कॅरेक्टर आहे. त्यामुळे आपण नेहमी असं म्हणतो की तू या कॅरेक्टरशी रिलेट करतेस का, असा एक प्रश्न असतो नेहमी. पण मला असं वाटतं की ही एक म्हणजे मी हिच्यावर मनापासून प्रेम करते, कारण की ती एक अशी म्हणजे इतक्या प्रकारची स्ट्रेंथ, उत्कटता, एक काहीतरी तिचा ध्यास आहे, एक तिच्या प्रियकरावर जी कमिटमेंट आहे, जे प्रेम आहे. आणि मग वाटेल ते झालं, प्राण गेले तरी मी एखादी गोष्ट ठरवली आहे ती मी करणार, असं जे काय तिच्यामध्ये जी काय सिंगल माइंडेडनेस आहे. त्यामुळे ही भूमिका करताना मला असं तिच्याबद्दल एक आदर, अभिमान, प्रेम आणि ॲडमिरेशन असं मला तिच्याबद्दल, त्या उर्दू कविता असतात ना ज्याच्यात त्या बाईबद्दल असं खूप काय काय असतं, तसं मला यशोदाबद्दल असं खूप आय फेल इन लव्ह विथ हर. तसं निळकंठ मास्टरमध्ये हा एक वेगळा सिनेमा आहे, पिरियड फिल्म आहे आणि 1940s इंडिपेंडन्स स्ट्रगलच्या पिरियडमध्ये ही फिल्म बेस्ड आहे त्या एरामध्ये. आणि त्यात माझी भूमिका छोटी एक स्पेशल अपिअरन्स आहे या सिनेमात. पण ती भूमिका जेव्हा गजानने मला सांगितली की छोटा रोल आहे पण महत्त्वाचा आहे आणि असा आहे, मी तिकडेच ते सांगायच्या आधीच मी रेडी होतो की मला माहिती होतं काहीतरी वेगळं असणार आणि कमाल असणार. आणि खरंच व्यंकटेश ही भूमिका मी साकारली या सिनेमात. मला खूप मजा आली भूमिका साकारताना. निळकंठ मास्तर या सिनेमाच्या निमित्ताने अजय, अतुल यांचे स्वर पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अजय, अतुल दोघांचंही मनापासून स्वागत. गजेंद्र अहिरेच्या सिनेमात संगीत देणं बाकी होतं, मराठीत एवढ्या लोकांसोबत काम केलं, गजेंद्रचा सिनेमा पहिल्यांदाच करत आहे, काय सांगाल? किती वेगळं संगीत देण्याचा प्रयत्न केला? नाही, आम्ही याआधी नॉट ओन्ली मिसेस राऊतसाठी गजेंद्रबरोबर भेटलो होतो, आमचं बोलणं वगैरे झालं होतं, पण तेव्हा काही कारणांमुळे आम्हाला जमलं नव्हतं. झाली त्याला एक 15-20 वगैरे वर्ष झाली. पण आता या सिनेमाच्या बाबतीमध्ये मला म्हणजे एक तर गजेंद्रचे हे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी पण मला वाटतं इन्सिस्ट केलं आणि गजेंद्रची पण इच्छा होती की अजय अतुलकडनंच म्युझिक करून घ्यायचं. आणि त्यानिमित्ताने आज आम्ही इथे आहोत. आणि 1940च्या दरम्यान घडणारी ही कथा आहे, त्यामुळे त्या काळातलं इन्स्ट्रुमेंटेशन, त्या काळातलं एक कंपोजिशनचा बाज असा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर एक मॉडर्न त्याला साऊंडमध्ये कुठल्याही आजच्या पिढीला ऐकताना
त्याला कुठेही ते जुनं जुनं असं वाटायला नको, तोही एक प्रयत्न केला आहे. अजय, तुम्ही देखील एक गाणं गायलेलं आहात आणि एकंदर वेगळ्या पद्धतीचं संगीत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं म्हणाला की 1940चा काळ उभा करायचा होता, थोडीशी लिबर्टी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामागे नक्की काय करा? नाही, एक गोष्ट आहे की ॲक्च्युली एक्झॅक्टली 40चा सारखं जर गाणी केली असती कदाचित, तर आजची म्हणजे असं माझं हरकत काही नव्हती. फक्त आजची भीती काय की आजकाल त्या प्रकारच्या संगीताची मॉकरी केली जाते, म्हणजे त्याच्याबद्दल टिंगल केली जाते किंवा नाकारलं जातं किंवा ऐकत नाही बिकॉज फारच ओल्ड वाटतं ते. काही ती गायकीची एक स्टाईल होती, ओव्हर मिड्समध्ये गायची एक स्टाईल होती, ते जरा जास्त नको वाटायला आजकालच्या पिढीला, असं एक आमची भीती होती. सो आम्ही गजेंद्रजी बोलताना म्हटलं आपण साधारण मिळतं जुळतं, खूप अगदीच ओल्ड नको जायला, एक मिडवे कुठेतरी थांबू आपण, 75 85 असं कुठेतरी लेवलला करू. बिकॉज तसं पाहिजे असेल तर मग पिक्चर कुठे कलर ब्लॅक अँड व्हाईटच करायला पाहिजे. असं ह्या गोष्टी फार टेक्निकल मुद्दे झाले. आम्हाला पाहिजे होतं की एक साधारण हिंदुस्थानी म्युझिक दिसेल, एक बाज दिसेल आणि एक साधारण जो आपल्या सगळ्यांवरती एक संगीताचा एक जो प्रभाव आहे, जो पगडा आहे, त्या पगड्याशी कुठेतरी मिळतं जुळतं येईल. मुळात मोस्ट ऑफ द टाईम अशी ह्याच्यात जी आम्ही गाणी केली आहेत ती मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही आता कॉन्टेम्पररी चित्रपट जेव्हा करायला घ्याल तेव्हा ती एखाद्या प्रोड्युसरला ऐकवाल, डिरेक्टरला ऐकवाल, तेव्हा ते एक गोष्ट नक्की म्हणतील ये ओल्ड लग रहा है. दॅट्स वॉट वी वॉन्टेड इन दिस फिल्म, की ते ओल्ड वाटायला पाहिजे होतं. दॅट्स इट. बाकी म्हणजे कम्प्लिटली जॉनर फॉलो करायचा नव्हता, तो तसा करायचा नव्हता, ओल्ड वाटायला पाहिजे होतं. दॅट्स इट. रातुल, पण तरी देखील श्रेया घोषाल असेल किंवा जावेद अली असेल तर ह्यांचेच स्वर तुम्ही निवडलेत पुन्हा एकदा, तर त्यामागे नक्की काय कारण होतं की ह्यांच्याच आवाजात ही गाणी का केली? नाही, श्रेया तर एक अप्रतिम सिंगर आहे, त्यामुळे आम्हाला जेव्हा आम्हाला कुठलं गाणं येतं ना त्यावेळी ॲक्च्युली असं झालं ना की ते जेव्हा सचिन तेंडुलकर बॅटिंग करतो ना मग सचिनलाच पहिलं पाठवा, तसं थोडंसं आमचं श्रेयाच्या बाबतीत झालं आहे. आणि तिचं गाणं, तिचं टेक्स्चर, तिचं समज, गाणं समजण्याची समज, हे सगळंच आउटस्टँडिंग आहे. आणि जावेद अलीकडून खूप आधीपासूनच एक वाटलं होतं की त्याच्या आवाजामध्ये एक सादगी आहे, एक ठहराव आहे, त्यामुळे त्याला यावेळी आम्ही त्याला बोलवलं होतं. आणि बाकी हे आपले मराठीमधले सगळे 15 सिंगर्स आहेत, त्यांचं मी ॲक्च्युली मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे की त्या सगळ्यांनी या वंदे मातरमसाठी आणि आमच्यावरच्या प्रेमासाठी ते सगळे एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हे गाणं गायलं आहे. एक गाणं अजयने गायलं, ते पण अप्रतिम गायलं आहे. त्याची शेवटपर्यंत इच्छा होती की ते माझ्या आवाजात नको, आणि त्याला सगळ्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न पण केला. आणि त्यानंतर ते म्हणजे आम्ही एका दुसऱ्याकडनं ट्राय पण केलं, पण तरीसुद्धा ते काही जमलं नाही. ते ह्यांनी गायलं आहे, ते गाणं अप्रतिम गाणं आहे, म्हणजे माझ्यासाठी तरी दुसरं खेळ मांडला मी म्हणू शकतो. शेवटी आपण पुन्हा एकदा वंदे मातरम या गाण्याकडे येऊया. नाही, वंदे मातरम ही ॲक्च्युली ना आमच्याकडे सिंगर हे आहेत ना, हे पण कमी आहेत. ती प्रत्येकाने गावं अशी आमची इच्छा होती. पण हे सगळे जे कलाकार आहेत आपले ते आमच्या एक तर सारेगामामध्ये याच्यामधले खूप लोक होते. त्यांना प्रत्येकाला कधी सोलो गाणी आम्ही कधी करू, आणि आम्हाला माहिती त्यांची पण समज काय आहे, हे गाणं जेव्हा गाण्याची त्यांची समज काय, म्हणून आम्ही हे जेवढे म्हणून होते तेवढं सगळ्यांना बोलून घेतलं. आणि त्यानिमित्ताने त्यांनाही आमच्याबरोबर काम करता आलं, आम्हालाही त्यांच्याबरोबर काम करता आलं. निळकंठ मास्तर या सिनेमाच्या निमित्ताने गायक जावेद अली हे पुन्हा एकदा मराठी सिनेमात गाताना आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपल्याबरोबर ते आहेत, त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया की या सिनेमात गाताना त्यांचा अनुभव नक्की कसा होता ते. जावेद जी, सबसे पहले आपका दिलो जान से स्वागत है. और नीलकंठ मास्टर एक और बार हमें आपकी आवाज़ सुनने को मिलेगी और इस बार अलग गाना है काफ़ी. क्या कहना चाहेंगे, जब गजेंद्र जी आपके पास ये गाना लेके आए थे तो क्यों आपने हाँ कही थी? इस गाने के लिए सबसे पहले मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ अजय अतुल जी का, कि उन्होंने मुझे इस गाने के लिए नामांकित किया और इस गाने के लिए मुझे चुना, मेरी आवाज़ सुनी. और मेरे लिए एक बहुत बड़ा एक्सपीरियंस रहा कि क्योंकि मैंने इससे पहले कभी उनके साथ काम किया नहीं है, पहली बार उनके साथ काम करने का मौका मिला और एक अलग एक्सपीरियंस रहा. बहुत ही कमाल, बहुत ही यादगार एक्सपीरियंस रहा उनके साथ काम करने का. और मैं उम्मीद करूँगा, मैं ईश्वर से प्रार्थना करूँगा कि ये सिलसिला हमेशा बरकरार रहे और बहुत सारा हम उनके साथ में काम करें, क्योंकि एज एन आर्टिस्ट, एज अ म्यूज़िशियन, जो एक म्यूज़िशियन की सोच होती है वो सोच है इन कंपोजर्स के अंदर. बहुत मज़ा आता है जब ना इस तरह के कंपोजर्स के साथ में काम करने का मौका मिलता है. हम लोग बहुत सारे इम्प्रोवाइजेशन कर रहे थे जब डबिंग कर रहे थे हम इस गाने में, तो मुझे बहुत मज़ा आ रहा था. और वो भी इतना मज़ा ले रहे थे कि आपका
मेरा ग्रास्पिंग पावर की बड़ी उन्होंने तारीफ़ करी कि आप इतना फास्ट ग्रास्प करते हैं गाने को। तो मेरे लिए बहुत मज़ेदार एक्सपीरियंस रहा और मैं उम्मीद करूँगा कि मराठी जो ऑडियंस है उसको आपने मुझे हमेशा से प्यार दिया है और इसमें भी और आगे भी मुझे प्यार देते रहेंगे। आपकी बहुत बड़ी तमन्ना थी कि अजय अतुल के जब म्यूज़िक दे और उनके साथ आप गाएं, तो काफ़ी सालों बाद ये तमन्ना पूरी हुई, तो उस चीज़ की कुछ खुशी है आपको? जी हाँ, मुझे बेहद खुशी है। और एक होता है ना कि एक आर्टिस्ट एक गाना चाहता है कि इस तरह का गाना मिलना चाहिए इस कंपोजर्स के लिए, मुझे वैसा गाना उन्होंने मुझे दिया और मैं बहुत खुश हूँ और उम्मीद करूँगा कि ये गाना सुन के और लोगों को मज़ा आए, लोग इस गाने का मज़ा लें, इसका म्यूज़िक का मज़ा लें। मुझे सारे गाने बहुत अच्छे लगे। डिक्शन की वजह से आप थोड़े कंफ्यूज थे कि डिक्शन सही होना चाहिए मराठी गाने का, उसके बारे में आप काफ़ी सजग रहते हैं हमेशा, उसके बारे में ज़रा बताइए कि इस गाने के बारे में थोड़ा लगा था आपको कि थोड़े ज़्यादा गौर देना चाहिए उसके बारे में? नहीं, एक्चुअली कुछ वर्ड्स हैं क्योंकि टंग ट्विस्टिंग वर्ड्स हैं। ऐसे मैं साउथ की भी, तमिल तेलुगु भी गाता रहता हूँ, कन्नड़ा गाता हूँ, लेकिन मराठी महाराष्ट्र में रहते हैं हम, तो जितना ज़्यादा आप नज़दीक जा सकें लैंग्वेज के उतनी कोशिश करनी चाहिए और मैंने कोशिश की और मैं समझता हूँ कि माननीय राज साहब ठाकरे साहब ने भी मेरे लिए बहुत तारीफ़ के वर्ड्स कहे और मैं बहुत खुश हूँ और मेरा एक हौसला बढ़ा है कि इतनी बड़ी हस्ती और इतने बड़े दिग्गज उन्होंने मेरे डिक्शन की तारीफ़ करी, तो मैं और मराठी जो गाने गा रहा हूँ, जो गाऊँगा, मेरा कॉन्फिडेंस लेवल और ऊपर जाएगा।